विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये हिंगोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ आज हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती अमित शहा यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपण जर बघितलं तर ह्या बाजूला स्टेज करण्यात आलेलं आहे। स्टेजवरती 31 व्हीआयपी बसतील अशा खुर्च्या लावण्यात आल्या। त्याचबरोबर दुसरीकडे बघायला जर गेलं तर जे काही मतदारसंघातून मतदार येतील आणि मतदारसंघातली जी संख्या बघता या ठिकाणी 20,000 पेक्षाही जास्त खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। वॉटरप्रूफ मंडप आहे। या मंडपामध्ये जवळपास दुपारी 12च्या नंतर जे आहे ते अमित शहा यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे। याच सभास्थळावरती आता महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत सभा किती वाजता सुरू होईल आणि एकूणच सभेची तयारी कशी आहे? सभा 12:50 ला सुरू होईल आणि 20,000 खुर्च्या तर आम्ही लावल्यात, पण लोक त्यापेक्षाही जास्त येणार आहेत आणि वर सुद्धा 31 व्हीआयपीची व्यवस्था केलेली आहे आणि अमित शहा साहेब हे बरोबर 12:50 इथं उतरतील। दुपारी 1 वाजता सभा सुरू होणार आहे। प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। काय शेवटच्या टप्प्यामधले मुद्दे येतात? काहीच मुद्दे नाही, सगळं काम केलेले 10 वर्षात, त्यामुळं मुद्द्याचा विषय येत नाही। सिंचन क्षेत्रात असो, विजेचा असो, रस्ते असो, गावागावातली सभागृह असो, ते मोठ्या प्रमाणात केल्या गेली, त्यामुळं काही विषय काही येत नाही। तुमच्या हिंगोली विधानसभेमध्ये उमेदवार जे ते अनेक उभे आहेत। बहुरंगी लढत बनली जाते, कोणी तिरंगी म्हणते। तुम्ही ह्या लढती कसं बघता? सगळे ही लढत दुरंगीच आहे। बाकीचे सगळे उमेदवार एकीकडे आणि मी एकटा एकीकडे अशी लढत आहे। कुठल्या मुद्द्यावरती प्रचार झाला? काय मुद्दे होते? मुद्दे विकासाचे मुद्दे 10 वर्षात मी केलेले काम लोकांना माहीत आहे, त्यावरच ही निवडणूक चालणार आहे। काय एकूणच तिन्ही विधानसभेची परिस्थिती काय आहे? तिन्ही विधानसभेत आमचे महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे। आज अमित शहा यांची सभा पार पडली, त्याच्यानंतर अजून सभा होणार आहे का पुढच्या 4 दिवसामध्ये? नाही, आता पुन्हा नाही सभा होणार, आता लोकांपर्यंत आम्ही जाणार। निश्चितच हे महायुतीचे उमेदवार होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे। 10 वर्षात जे विकास केला त्याच विकासाच्या जोरावरती ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, रामलीला मैदान, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।